वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. सो आज आपण गेम खेळणार आहोत माझ्या भावासोबत आणि मम्मीसोबत. सो आता ट्रेंडिंगलाच गेम आहे तो, म्हणजे मनामध्ये नंबर्स ठेवायचे आणि आपल्या जो बाजूला व्यक्ती असेल, जो आपला गेम पार्टनर असेल, त्याने तो मनातला नंबर ओळखायचा. तो जवळ आहे का लांब आहे हे आपण सांगू शकतो, पण नंबर सांगायचा नसतो आणि त्या जो आपला पार्टनर असतो त्याने ओळखायचा असतो. सो पहिले आपण मम्मीसोबत खेळूया. ओके. सो मम्मी, इथे आपण एक गेम खेळतोय, तर मी मनामध्ये एक नंबर ठेवेल आणि तू ओळखायचा आहे तो नंबर काय. मी तुला फक्त हिंट देऊ शकते का तू जवळ आहेस त्या नंबरच्या का तू लांब आहेस. हा ट्रेंडिंग गेम आहे आता सध्या. सो आपण खेळूया तो. ओके. पहिले मी तुझ्यासोबत खेळणार वेदांसोबत आपण खेळतो. तर मी आता मनात नंबर ठेवते. म्हणजे किती 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 अंकांमध्ये असं कुठला पण ठेवेल मी 1 ते 100. 1 ते 100 मध्ये कुठला पण ठेवेल आणि 1 ते 100 मध्ये ठेवेल. तर तुला कुठला नंबर ठेवलाय आणि तुला सांगेल की जवळचा नंबरचा खूप लांब आहे. हां, तर मी म्हणते रेडी 1 2 3 जवळ एक लांब आहे. आणि जवळ नंबर तर बोल ना, आपलं कार्ड ठेवलं ना. तू बोलायचा नंबर ती बोलते जवळ आहे. आणि नंबर ठेवलाय. पण तू बोल आणि तू ओळख तुझा नंबर घेण्यासाठी मला मी नसेल आणि मी मला तुझ्या नंबरच्या नंबर ठेवल्याच्या जवळ लांब आहेस. 50 खूप लांब आहेस. मी मला जो नंबर ठेवलाय त्या नंबरच्या तू खूप लांब आहेस. 25 हो, खूप जवळ आहेस तू. खूपच जवळ आहेस. 18 नाही नाही, खूप लांब गेलीस आता. किती अगोदर बोलली? तुम्ही नाही सांगू शकत ते, तू लक्षात ठेव. 18 अगोदर तू बोलली 25च्या जवळ आहे. 21 लांब गेली, थोडी लांब गेली, थोडीशी लांब गेली. 24 थोडी नाही, थोडी लांब गेली अजून, थोडी लांब. ओळख ओळख ओळख. 27 खूप जवळ आहेस तू. 30 लांब गेली, 28 थोडी लांब गेली. तू जवळ येते आणि पुन्हा लांब जाते, जवळ येते पुन्हा लांब जाते. 26 करेक्ट करेक्ट करेक्ट. तू मगाशी तू बोलत होता 26 26 26 म्हणतो. ठीक आहे, आता मी ठेव, तू ठेव मनामध्ये, मी हा, ओळखते. तू तुझ्या मनामध्ये ठेव आणि मला सांग. मी सांग मला सांग. केला मम्मी नंबर मनामध्ये. त्या दोघांची टीम आहे आणि मी एकटी आहे. आता ओळख तू. ठेवलं म्हणा. आय गेस्ट 9. लांब खूपच लांब आहे. 27 लांब 18 लांब खूप लांब आहे. 3 लांब 1 लांब 30 लांब 24 लांब खूपच लांब आहे मी. 67 67 67 पुढे जवळ जवळ आली. पुढे गेली. पुढे गेली. 65 पुढे मागे 61 पुढे मागे तू मागे तू बोलू नको ना. पुढे गेली ती. 63 पुढे 58 जवळ 57 जवळ. सर्व पूर्ण आकडाच मोजायला आली. मम्मी सांगते. जवळ जवळ 59 लांब 60 60 पुढे आता लांबच गेली. 54 जवळ 53 जवळ 50 खूप जवळ 49 51
51. एवढे चान्स ऍक्च्युली देत नाही, 3-4 चान्स मला असतात. एवढे चान्स नव्हते हा. हा, मम्मीने अरे असं थोडी म्हणजे मी चान्स थोडी तू किती पण घेऊ पहिले शकते. पहिले पहिले आपण फर्स्ट राऊंड खेळतो त्यामुळे एवढे चान्स दिले, याच्यानंतर आपण 4च चान्स देऊ शकतो. पहिले पहिले पण लांब लांब 3-10 असे. आता तू मनात ठेव, चल तिघांनी खेळूया आपण. तू चालली तर मम्मीला खूप काम आहे त्यामुळे तू मम्मीने एकच राऊंड आपल्यासोबत खेळलाय. तू ठेवतो. ओके. पण मम्मीने लवकर ओळखले मनामधला आणि मी खूप लेट ओळखले, त्यामुळे फर्स्ट राऊंडची विनर आहे मम्मा. ओके, आता आम्ही दोघं खेळतोय. आपण 5 चान्स देऊया. ओके, आता आम्ही आणि माझा भाऊ खेळते, तर जरा तगडा व्हायला पाहिजे. आणि हां, मी कळते 1 to 100. ती मी मनात ठेवते. ठेवला काय नंबर ठेवला मनात. 50. खूप लांब. तुझ्याकडे फक्त 5 चान्स आहे. लांब आहे. 1 चान्स गेला तुझा. 25. जवळ आला, थोडा जवळ आला. 27. खूप लांब गेला. 22. खूप लांब गेला. 2 चान्स आहे फक्त. 20. जवळ आला. 18. खूप हारला. 7 होता. ओके, ऐसे क्या अभी मैं ऐसा नंबर ठेवला था. ठेवला थांब. ठेवला. ओके, तगडावाला 18. लांब. 1 चान्स मोज तू. 5. लांब. 36. लांब. मी पण हरेल अशाने तर. 91. जवळ. 7 चान्स गेले ना. ओ माय गॉड. 95. 5 चान्स मध्ये 5व्या जिंकली. येस. आता चल मी ठरते, मनामध्ये ठरते. ओके, यावेळी पण हात. का असं का तू जिंकू शकतो. ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह. धरला मी मनामध्ये नंबर. 15. खूपच लांब आहेस तू. 60. खूप जवळ आलायस तू. 62. थोडा पुढे गेला तू. 61. येस, करेक्ट बघ, मी तुला हिंड दिल्या, खूप चांगल्या हिंड दिल्या. Winner. पहिला राऊंड मध्ये जिंकली, सेकंड राऊंड नाही अजून आहे. म्हणजे मी त्याला हिंट दिलं म्हणून त्याला लगेच कळलं. खूप इंटरेस्टिंग गेम आहे आणि ह्याच्याने मेमरी पण शार्प होते आपली. त्यामुळे तुम्ही पण तुमच्या घरामध्ये हा गेम नक्की खेळा. म्हणजे असं टाइमपासवाला गेम नाही, खरंच इंटरेस्टिंग गेम आहे, खूप विचार करायला, त्यामुळे आपली मेमरी शार्प होते ह्याने. या गेमचं नाव काय बरं? गेस द नंबर. येस, गेस द नंबर. हां केलं. बोललं 17. लांब. 27. लांब. 82. लांब. 100. लांब. 4 चान्स गेले. हरणार आहे, यायला हरणार आहे. 54. लांब. 1. ओ माय गॉड. ओके, आता मी पण हात. पहिल्या राऊंड मध्ये जिंकली, दुसऱ्या राऊंड मध्ये ठेव लवकर मनामध्ये. झालं ना. ठेवलं. माझं तुझी भारी ना आता. हां, सॉरी.
घेतला मनात ठेवला. काय तो मैं क्या लगा मैं बता दूंगी. 30 कुठला 20 जवळ 21 ला 3 चान्स दिले. 18 थोडा जवळ आलाय. 15 जवळ थोडा 16 गेला. 6 नंबर ठेवला होता मी. 6 एवढं लांब किती लांब जाण होती जवळ. चल चल पुन्हा आता क्या सोच रहे हो. 7 लांब 90 लांब 1 लांब 50. लांब Oh my god. 80. किती 83. लांब 100 मी 90 बोलली होती मग अशी. पण जवळ तर नव्हती ना. जवळ थोडी तर जवळ होती ना. हल्ली इट इज नॉट फेअर. थोडं तर जवळ बोलला असतं मी तिकडचा नंबर घेतला असतो. चला आता मी नको घेतला. 8 लांब 16 16 60 हां लांब 2 झाले ना. 25 लांब 15 थोडा जवळ. एक राहिला फक्त. हारलो मी 18 हरला. 10 एवढं हे काय होतं. मी तरी तुला नीट गाईड करते, तू तर मला चुकीचा गाईड करतो. नाही आहे बिलकुल बरोबर. आता माझी बारी आहे. ठरलं 17 लांब 27 लांब 77 लांब खूपच लांब आहे. हो ना 7 खूपच लांब खूपच लांब 50 लांब 85 ब्रो 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 मी पण आता ही पण आता झालं. इट इज नॉट फेअर. चल आता तुमची बारी आहे गायकवाड. नम्रता गायकवाड तुमची बारी आहे. धरला. यार मी हात हिने तगडावाला म्हणून 60 मी तुम्हाला सांगते मी कुठला नंबर ठेवला. तू बघतो कळलं ना तुम्हाला. आणि मी जवळच नंबर ठेवते. 15 किती सांज दुसरा लांब आहे. 5 थोडा जवळ आहे. 4 4 चान्स झाले तुझे. 4 खूप जवळ आहेस. 3 मग मी त्याला गाईड व्यवस्थित केलं म्हणून आज मी पण जिंकला. गाड नाही हा गाईड नाही नीट करत. करतो मी. चला मला चुकीचं सांगतो हा. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ओळख सांगितलेलं काय 10 जवळ 7 जवळ 5 जवळ 2
चौथा चान्स. तिसरा. चला आता खूप इंटरेस्टिंग गेम आहे, पण आम्ही आता विचार करतो आम्ही दुसरा काहीतरी गेम ट्राय करूया. कुठला गेम खेळू आम्ही? असं ठरवलं आहे की काहीतरी वेगळं खेळूया. जरा गेम खेळून जरा जास्तच डोकं चालतं आजकाल. त्यामुळे म्हणजे जसं डोकं जरा शार्प होतं आहे. खूप छान गेम आहे, पण नेक्स्ट टाईम आम्ही पुन्हा एकदा ट्राय करू हा. तर आता मी असंच त्याला क्वेश्चन विचारेल, तो मला क्वेश्चन विचारेल आणि कोण जास्त करेक्ट उत्तर देतं आपण ते बघूया. सो तुम्हाला सांग की रात्री या शब्दाला समानार्थी शब्द काय? पटकन आन्सर द्यायचं, पटकन आन्सर. दिवस. रात्री या शब्दाला समानार्थी, विरुद्धार्थी नाही. 5 सेकंदामध्ये लगेच आन्सर दे. 5 4 3 नंदिनी. 2 1. रात्री म्हणजे हे, रात्र म्हणजे शब्द आहे निशा. एवढं पण नाही आलं ह्याला. तुला तरी येत होतं मला का? येत होतं, मी मला आठवत नव्हतं. माझ्या तोंडात होतं पण मला तो शब्द येत नाही नव्हता. नाही. येत होतं मला ते असं. ओके, रॅपिड फायर चालू आहे ते. रॅपिड फायर. सो पटापट आन्सर द्यायचे तुला. आता दुसरा क्वेश्चन. नदीला समानार्थी शब्द काय? 5 4 5 4 3 2 1. सरिता. इट इज नॉट फेअर. काय पण विचारते. काय पण जनरल नॉलेज आहे, सोपे. मग सोपेच आहे. सोपे. होतोय त्यामुळे तुम्हाला जरा अडकत अडकत आवाज येत असेल. सो 2 क्वेश्चन झाले माझे. अजून मी 5 क्वेश्चन विचारेन, तो 5 क्वेश्चन विचारेल. तिसरा क्वेश्चन माझा आहे रॅपिड फायर. आपल्या देशाचे मुख्यमंत्री कोण आहे? 5 4 देवेंद्र 3. फडणवीस. ओके, जनरल नॉलेज. जवळच. ओके. 3 क्वेश्चन झाले. चौथा क्वेश्चन. आपला राष्ट्रीय पक्षी कोण आहे? 5 4 3 काय? मोर. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. ओ माय गॉड. ओके, 5वा आणि शेवटचा क्वेश्चन. रॅपिड फायर. कुठला क्वेश्चन विचार? वेदांत जरा काम करतो, म्हणजे त्याला जरा काम करतोय तो. सो मी ते विचार करते की त्याच्यासोबत एक प्रँक करावा. मी प्रँक करणार आहे. तो आता फोनवर बोलतोय म्हणजे पप्पांसोबत. तर तोपर्यंत मी तुम्हाला सांगते. झालं का? लवकर आवर. करतोय मला प्रश्न विचारण्यासाठी. काहीतरी असे प्रश्न विचारणारे जे मला येणार नाही असा तो काहीतरी प्लॅन करतोय गाईस. वेदांत, तुझी शाळा 1 जून पासून सुरू होणार आहे. मेसेज आला आता. अरे हो, हे बघ. अरे इकडे येऊन तर बघ, 1 जून पासून शाळा सुरू होणार बघ. खूप दिवसापासून प्रँक करायचा प्रयत्न करते पण वेळच भेटत नाही आणि कुठला चान्सच भेटत नाही. छोटासा प्रँक केला मी. विचारत आहे मग असं कर. कसं करत होतास हा? एकदम अशी तयारी करून जसं काय बोलतात ना, MPSCचे क्वेश्चन विचारणार आहे मला. 5वा क्वेश्चन आणि 2 आन्सर नाही दिले क्वेश्चनचे. आय थिंक 2 दिले, 2 नाही दिले. तर शेवटचा क्वेश्चन कुठला विचारू याला? मी मगाचपासून विचार करते. विचार मला. 2 दिले फॅमिली म्हणजे 5 पैकी मला 2 दे. ये आता तो असा कुठला ग्रह आहे जो सगळ्यात जास्त वजनदार आहे? ग्रह. कोणता ग्रह? आपला जो पूर्ण ढगांमध्ये जे ग्रह असतात त्याच्यामधला असा एक ग्रह आहे जो खूप वजनदार आहे. त्याचं वजन खूप हेवी आहे. ग्रह म्हणजे पृथ्वी नाही. पृथ्वी पण ग्रह आहे बेटा.
पृथ्वी. नो. हा सॉरी हा रॅपिड फायर आहे ना. 5 4 मंगळ. 3 2 वेनस. 1. वेनस म्हणजे काय बेटा? शुक्र. पण शुक्र नाहीये, गुरुग्रह आहे. गुरुग्रह हा सगळ्यात जास्त जड आणि खूप वजनदार ग्रह काय असतो. हा प्रश्न? काय? मला माहिती आहे तुला येणार नाही पण हाच मी विचारला. सो 5 पैकी 2 आन्सर तू करेक्ट दिले. आता तुझी बारी. विचार. जो क्वेश्चन पेपर हातात घेतलाय तो दाखव. तो त्याचा शाळेचा क्वेश्चन पेपर घेऊन मला विचारायला आलाय. हो हो. पहिला प्रश्न. समानार्थी. काळजीचा समानार्थी काय? काळजी. काळजी. काळजीचा समानार्थी हा आहे. रॅपिड फायर आहे. 5 4 3 2. 5 4 3 माया. 2 1. माया. काळजी माया. चिंता तर नाहीये. चिंता. चिंता. समानार्थी चिंता. हो आमच्या विरुद्धार्थी का समानार्थी आहे? काळजीचं समानार्थी चिंता. आमच्या सगळ्यांनी चिंता लिहिलेला आणि त्यांचं बरोबर आहे. दुसरा प्रश्न. समानार्थी. बागचा समानार्थी काय आहे? बाग. गार्डन. 5 4 बगीचा. बगीचा. ओ माय गॉड. दोन झाले तुझे. मला चिंता वाटत होतं पण मी म्हटलं चिंता हा काळजीचा विरुद्ध अर्थी असेल. विचार. विचार ना. आपलं भारतीय चिन्ह कोणतं आहे? कोणतं भारतीय तिरंगा. चिन्ह ते झेंडावर मध्ये असतं ते. 5 4 3 2 1. आम्हाला आलेलं फॅमिली. आपलं भारतीयाचं चिन्ह आहे सिंहासन. सिंहासन. किती झाले प्रश्न? 3 ना? काय? 3 पैकी 2. 3 नाही. हा 3 पैकी 2 नाही. 3 पैकी 1. बघ मी किती बोलतात ना सिन्सिअर आहे, लॉयल आहे. आपला भारतीय फळ कोणता आहे? आंबा. इट्स व्हेरी सिम्पल. झाले 4 ना. मला फक्त एक आन्सर करेक्ट द्यायचं आहे. मम्मी जिंकली आणि हा मुलगा आहे तो हारला. आता हा असाच प्रश्न विचारेल जो मला येणार नाही. असा विचार करून हा मला प्रश्न विचारेल. आता हा असा विचार करतोय की मी असा कुठला प्रश्न विचारू. असा कुठला प्रश्न विचारू की जो हिला येणार नाही. असाच हा विचार करतोय. कुठला असा कुठला प्रश्न असेल जो हिला माहीत नसेल याबद्दल. तुमचे भाऊबीन पण असेच आहेत का? नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. अजून पण विचार करतोय. 10 मिनिटाचा पॉज घेऊन झालाय तरी पण ह्याला येत नाही अजून पण. एक प्रश्नासाठी इतका विचार. गलत है. हा मुलगा केव्हापासून जिंकली कितीपासून विचार करतोय. 10-15 मिनिटं झाले विचारच करून राहिलाय. कितना सोच रहे हो तुम. क्या सोच रहे हो तुम. क्या पूछूं ऐसा जो मैं जीत जाऊं. देखो इस चेहरे को. लग रहा है कितना मासूम है बस. पर इस चेहरे के पीछे बहुत शैतानियां है. आपल्या भारतात कुठे सर्वात जास्त थंड ठिकाण आहे?
भारताचं सगळ्यात जास्त थंड ठिकाण काश्मीर. ऑफकोर्स काश्मीर. ते बर्फ पडतात पण तिथे थंड वाटतं, पण असं कोणते तिथे नेहमीच गरमीमध्ये नेहमी थंड वाटतं. काश्मीर. काश्मीर आहेच, पण अजून एक माथेरान, महाबळेश्वर, जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर आणि काश्मीर येतच नाही. जम्मू अँड काश्मीर. बाय द वे हा आपला रॅपिड फायर क्वेश्चन आहे. 5 4 3 2 1. काय आन्सर तर बोल. कन्याकुमारी. तिथे पण फॅमिली खूप थंडी असते. पण तू जगातलं सगळ्यात थंड भारतातलं हो. थंड हवेचं ठिकाण आहे. तिथे पण बर्फ असतो. तिथे पण व्हेरिफिकेशन करावं लागलं या क्वेश्चन. हो असतं. मला व्हेरिफिकेशन करून तुम्ही सांगा. आपलं दोघं इक्वल झाले, पण आता टाय बेकर करायला लागेल. तू एक क्वेश्चन विचार, मी एक क्वेश्चन विचार. पहिले तू विचार मग मी विचार. नाही तू रॉंग पेपर सीजर. तो हारेल, तो विचारेल, तो जिंकेल. नाही, स्टोन पेपर सीजर क्यों? जो जिंकेल तो जिंकला, जो हरला तो हरला. नाही येस येस नाही येस नाही. येस. प्रश्नच विचारू ना. तू विचार. हा Stone. तो हारला तो विचारेल. जो हारेल तो विचारेल. स्टोन पेपर सीजर. मी जिंकलो, तू हारली. जो हारेल तो विचारेल. मी जिंकलो. सोप्पा नाही विचारायचा. बोलो भाई बोलो, हिला काय झालं? जास्त इरिटेट करतोय आता मला हा. कसं बोला ती? हा 15 मिनिटापासून विचारात आहे. ही बघा ना, 5 मिनिटं झाले ते. क्वेश्चन करत आहे. कुठे आपला भाऊ कुठे गेला? पाणी प्यायला गेला. Question यायला आहे पाहिजे की अवघड नको. टाय बेकर नाही आणि फास्ट नाही. फास्ट नाही. डर तो देखो. मैं नहीं डरना, मैं. देख तू- रहा हूं. तू डर. श्री हरी विष्णूंचा श्री हरी. श्री हरी विष्णूंचा 10च्या 10 रूपांचे नाव सांग. अवतारांची नाव सांग. नाही माहिती. 10 अवतारांचे नाव सांग. नाही माहिती. अरे ट्राय तर कर. पहिलंच नाही माहिती. ओ बापरे. नाही माहिती. आम्ही एवढे सिरियल बघितले, एवढं काय काय सगळं माहिती आहे त्याला, पण त्याच्या लक्षात नाही. इट इज नॉट फेअर. मला माहितच नाही. फक्त कृष्णाचा माहिती आहे, कलिसा, अजून बस. आणि नरसिंह. तू विचार. 7वा नरसिंह. मी तर जिंकली आहे, तू विचार आता. आता हा प्रश्न विचारणार आहे. मला माहिती आहे असा प्रश्न विचारेन जो मला येणार नाही, आणि मी असाच प्रश्न विचारायला जो ह्याला येणार नाही. सो आपण बघूया हा विचार. मी दाखवते हा कसा विचार करतोय. देखो ना गाइस, देखो ना, ये लड़का कैसे उधर मुंडी करके बैठा है. देखो ना गाइस. राजस्थान मध्ये कोणती भूताची जागा कोणती आहे? राजस्थान मधली भूताची जागा. देखो ना गाइस, देखो ना. मी राजस्थान मध्ये नाही राहत आणि मी हॉरर मूवीज वगैरे नाही बघत. मला नाही आवडत. गुगल वर येतो कुठली डरावणं जागा आहे तिथली. सांग. आय डोंट नो. सांग. पास. मग आता पुन्हा टाय होईल आपल्यामध्ये. राजस्थान मध्ये फॅमिली तो बंगला आहे भानगर. तिथे खूप खूप ती भूताची जागा आहे. भानगर माहिती नाही का तुला? राजस्थान मधला भानगर. मी राजस्थानला नाही गेली आहे. अरे पण व्हिडिओ मध्ये दाखवतात फॅमिली. मी व्हिडिओज नाही बघत. हा! माझ्याशिवाय मी माझे व्हिडिओ शिवाय दुसरे कुठलेच व्हिडिओज बघत नाही. ओके, पुन्हा टाय झालंय. सो अशा प्रकारे आपण स्टोन पेपर सीजर खेळूया आणि मग त्याचा निकाल करूया. जो जिंकेल तो जिंकेल, जो हारेल तो हारेल. स्टोन पेपर
मी जिंकली. एकदा 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 चान्स एकदा चान्स एकदा इट्स नॉट फेअर. इट इज नॉट फेअर. एकदा चान्स मी जिंकली. एकदा चान्स ना chance. लहान भाऊ एकदा लहान भाऊ असेच असतात. एकदा चान्स एकदा चान्स तुम्ही इथं बघितलं असेल कॅमेरा ऑन आहे, मी जिंकली होती तरी पण हट्ट करतोय की पुन्हा एकदा चान्स. हा कुठला न्याय आहे? 2 चान्स असतातच. एकूण 3 असतात पण मी 2च बोलतो. खरंच. स्टोन पेपर माझ्या मी मी आधीच केलेलं. स्टोन दोघांनी सारखं करायचं. 1 2 3 स्टार्ट. आय एम विनर. तू पण ऍक्सेप्ट कर. आय एम विनर. No. जस्ट स्टॉप. नो जस्ट स्टॉप. नो गाईज मी जिंकलेली आहे. अशा प्रकारे खूप कष्ट करून मी जिंकली आहे. सो आत्ता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर आमची मस्ती मज्जा तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि माझा भाऊ आला आहे, झाला आहे त्याचं उहू करून. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि असेच जर मजेशीर व्हिडिओज मस्ती जर तुम्हाला बघायचे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि काय ना गाईज, लाईक शेअर सबस्क्राईब. याचा पार्ट 2 हवा असेल तर करू आम्ही, त्यामध्ये मी जिंकेल. आणि काय गाईज पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया की बाय. आणि कमेंट करून सांगा असा कोणता तुम्हाला ब्लॉग आवडतो की आम्ही त्याचा पार्ट 2 करू. काय नाही गाईज, ब्लॉगमध्ये भेटूया की बाय. सगळ्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा. बाय गाईज. बाय बाय गाईज.